नमस्कार मंडळी, चला तर रव्यामध्ये आंब्याचा गर मिसळून तर पहा. अशी रेसिपी तुम्ही आजवर कधीच खाल्ली नसेल. तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे लागेल आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचा म्हणजेच केशर आंबा आपण घेतलेला आहे. तुम्ही इथे कुठलाही गोड आंबा वापरू शकता. फक्त आपल्याला जास्त आंबट आंबा इथे वापरायचा नाही, गोड क्वालिटीचा व जास्त गरेदार आंबा इथे वापरायचा आहे. तर इथे आपण केशर आंबा घेतलेला आहे. सर्वात पहिले तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्याला कट करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला याचे क्यूब अलगद काढायचे असतील तर अशा प्रकारे आपल्याला आंब्याच्या ज्या आपण चकत्या करून घेतलेल्या आहे त्याला असे कट मारून घ्यायचे आहे. अगदी सहज आपल्याला हे आंब्याचे जे क्यूब असतात ना ह्या निघतात बरं का. तर पहा, कट मारून झाल्याच्या नंतर अशा प्रकारे केल्यानंतर किती सुंदर अशा आंब्याच्या आपल्या क्यूब दिसत आहेत, पाहू शकता. याच पद्धतीने दुसऱ्या फोडीच्या देखील मी आंब्याच्या क्यूब तयार करून घेत आहे. तर मंडळी, तुम्ही आपली ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ना, हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. तसंच तुम्ही आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल आणि आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. तर आपण इथे चाकूने किंवा चमच्याने अशा पद्धतीने ह्या क्यूब जे आहेत ते काढून घेणार आहोत. तर पहा, चमच्याने ना अगदी सहज ह्या क्यूब काढता येतात, कारण आपण कट मारून घेतल्यामुळे ना अगदी झटपट अशा ह्या आपल्याला आंब्याचा गर वेगळा करता येतो. तुम्ही अगदी क्यूब न तयार करता सुद्धा आंब्याचा गर काढून घेऊ शकता. पण मला तरी अशा प्रकारे काढल्यामुळे ना एकदम सालापर्यंत आपला हा रस आहे तो निघतो. त्यामुळेच आपण इथे हा संपूर्ण गर निघण्यासाठी कट मारून घेतले. आता संपूर्ण गर काढून झाला की आपल्याला इकडे लागणार आहे बारीक 0 नंबरचा रवा. तर पाऊण वाटी इतका आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे. आता रव्याचं प्रमाण कसं ठरवायचं तेही मी तुम्हाला सांगते. जेवढा तुम्ही आंब्याचा पल्प घेणार किंवा गर घेणार तेवढाच आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे. अगदी इक्वल प्रमाण ठेवायचं आहे, तेव्हा परफेक्ट असा याचा पदार्थ तयार होतो. आता 1 वाटी रवा घेतला तो त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने इथे हा पल्पसुद्धा मोजून घ्यायचा आहे. तर सॉरी, आपण पाऊण वाटी इतका रवा घेतलेला आहे, त्यासाठी हा पल्प किती भरतोय ते सुद्धा मोजून घेऊया. यामध्ये कारण आपल्याला पल्प काढत असताना एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही, कारण तुम्ही पल्प काढताना जर पाण्याचा वापर केला तर तुमचा हा पदार्थ अगदीच बेचव होऊ शकतो. त्यामुळेच थोड्याशा पाण्यामुळे सुद्धा टेस्ट बिघडते. त्यामुळे ना कुठलंही पाणी न घालता आपल्याला ह्या क्यूब मिक्सरला वाटून घ्यायच्या आहे. तसंच आपल्याला यामध्ये आणखीन एक जिन्नस ॲड करायचे आहे, पण अगोदर ना हा पल्प व्यवस्थित असा बारीक करून घेतलेला आहे, जेणेकरून आपण यामध्ये टाकणारा पदार्थ तो खूप आपल्याला बारीक करायचा नाही. तर इथे आपल्याला म्हणजे आवडीप्रमाणे वेलची पावडर टाकायची आहे. वेलची पावडरमुळे आपल्या ह्या पदार्थाला टेस्ट खूप जबरदस्त भन्नाट अशी येते. तर आता इथे पहा, आपला मस्त असा हा मँगोचा पल्प बारीक करून झालेला आहे. तो पल्प काढून घेतला. त्यानंतर इकडे कढई ठेवायची. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. साजूक तुपाचा किंवा जो वनस्पती तूप असते त्या तुपाचा तुम्ही इथे वापर करू शकता. शक्यतो तेलामध्ये करू नका, तेलामध्येही चालेल, पण जर तूप किंवा वनस्पती तूप असेल तर त्याचा वापर करा, कारण तुपामधले पदार्थ शक्यतो खूप छान लागतात. पण नसेलच तूप तर तुम्ही इथे तेलाचा वापर देखील करू शकता. आता तुपावरतीच आपल्याला हा रवा छान गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना आपल्याला रवा सतत हलवत भाजायचा आहे, म्हणजे रवा एकसारखा भाजला जाईल, काही करपणार नाही किंवा काही कच्चा राहणार नाही. एकसारखा रवा भाजण्यासाठी आपल्याला फक्त सतत हलवत रवा भाजायचा आहे. सतत हलवल्यामुळे रवा सगळ्या बाजूने एकसारखा इक्वल भाजला जातो आणि मग आपला हा पदार्थही तितकाच रुचकर चविष्ट तयार होतो. तुम्हाला माहिती आहे का, रव्याचा जर तुम्ही शिरा जरी बनवत आहे तर शिरा बनवताना रवा जर छान भाजून घेतला ना तर खूप छान होतो. तर पहा, आत्तापर्यंत मी तुम्हाला रेसिपी काय बनवतो हे सांगितलं नव्हतं. तर इथे पाहू शकता, मस्त असा बदामी कलरवरती आपला हा रवा भाजला गेलेला आहे. तुम्हाला एकदम जवळून दाखवलं, जसं की लांबून लक्षात येत नाही पण जवळून लगेचच लक्षात येतं. तर आपला रवा छान भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये आता काय ॲड करायचं मी तुम्हाला सांगते. तर इथे आपल्याला उकळतं पाणी ॲड करायचं आहे. आता पाण्याचं प्रमाण किती घेतलं असा प्रश्न तुम्हाला साहजिकच आहे पडणार आहे. तर 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे पाऊण वाटीसाठी, म्हणजे दुपटीने आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी
कमी ठेवलं तरी चालतंय, पण एकदम अगदी जिभेवर ठेवता विरघळणारा पदार्थ होण्यासाठी तर हो, तुमच्या तर लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवतोय. तर आज आपण रव्याचा मस्त मँगो शिरा असतो ना, तो बनवत आहोत. तर आजचा मँगो शिरा खरंच खूप छान होतो आणि अगदीच तोंडात टाकताच विरघळणारा हा शिरा सगळ्यांनाच प्रचंड आवडतो, कारण त्याची टेस्ट, त्यामध्ये घातलेला मँगो, तसंच आपण प्रमाण असं ठेवलेलं आहे की जेवढा रवा तेवढंच मँगोचं प्रमाण असल्यामुळे ना, हा मँगोचा शिरा खरंच खूप सुंदर आणि चविष्ट, चवदार, अप्रतिम असा होतो, की सगळ्याच तुमच्या स्वीट डिश ज्या आहेत ना, ते जे शिरा आहे मँगो शिरा, यापुढे फिक्या पडतील इतका चविष्ट होतो. तुम्हाला कलरवरूनच लक्षात आलं असेल. आता आपण जेवढा रवा घेतला होता ना, तेवढीच साखर टाकून घेतलेली आहे. पण इथे जर तुमचा आंबा खूप गोड असेल तर साखरेचं प्रमाण अगदीच थोडंसं तुम्ही कमी केलं ना तरीसुद्धा चालणार आहे. पण आंबा इथे आपला एवढा काही गोड नसल्यामुळे मी जेवढा रवा घेतलेला आहे तेवढा इथे साखर घालून घेतली. आता त्यानंतर साखरेचं पाणी व्हायला लागलं की आपला हा शिरा जो आहे तो पुन्हा एकदा पातळ होतो. पण आपल्याला पुन्हा एकदा हा सतत हलवत घट्ट असा शिरा करून घ्यायचा आहे. हा शिरा जसा जसा थंड होईल ना, तसा तसा तो छान होतो. आता अगदीच थोडंसं तूप मी इथे वरतून घालून घेतलेलं आहे. पोहे खाण्याचा 1 चमचा इतकं तूप. पण तुम्ही ना तूप आता वरतून नाही वापरलं तरीसुद्धा चालतंय. अगदीच ऑप्शनल आहे. तूप असेल तर वरतून टाकायचं, नाहीतर नाही टाकलं तरी चालतं. फक्त सतत हलवत अशा प्रकारे होईस्तोवर आपल्याला हा शिरा परतवत राहायचा आहे. तर मस्त जिभेवर ठेवता विरघळणारा, आकर्षक, दिसायलाही सुंदर आणि चवीला अप्रतिम असा आपला मँगो शिरा तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेला आहे. अगदी पाहता क्षणी खावासा वाटणारा हा मँगो शिरा तुम्हालाही लगेच खायची इच्छा झाली असेल तर वाट कसली बघताय? मँगोचं सीझन चालू आहे. लगेचच आंबा घ्यायचा, कट करायचा आणि बनवायचा. अगदी 10 मिनिटामध्ये हा शिरा तयार होतो बरं का. आणि खूप सुंदर असा आपला हा शिरा बनून तयार झालेला आहे, पाहू शकता. तर खरंच शब्दात सांगू शकत नाही इतका सुंदर हा शिरा चवीला लागतो. आता मँगोची टेस्ट म्हटल्यानंतर तुम्हाला सांगायचं काही गरज नाही, कारण मँगोची टेस्ट कसल्याही पदार्थामध्ये असू द्या हो, तो पदार्थ तितकाच रुचकर आणि रसरशीत लागतो. तर यामध्येही आपण मँगो घातल्यामुळे ना मस्त असा रसरशीत आपला हा मँगो शिरा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही मँगो शिरा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तसंच बाजूच्या बेल आयकनला ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया अशाच नवीन आणि भन्नाट अशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. एकदा बनवा, आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.